काय आहे? ही शाई आहे, दुधाची शाई अशी जमा करून 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 ठेवलेली आहे. सो कशा तुम्ही सर्व मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत. तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते. सो लेट्स सी, आपण बघूया. आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की दुधाची शाई, तर त्यापासून आपण काय बनवणार ठीक आहे. सो लेट्स सी, इकडे दुधाची शाई जी घेतलेली आहे. दुधाची शाईचा प्रकार हा असा झालेला आहे, बघू शकता तुम्ही इथे. पाणी, वॉटर ॲडिंग अँड देन परत मिक्सरिंग ही झाली लोणी. अजून वर आली नाही, अजून लोणी काढायचं आहे. बट ती फर्स्ट प्रोसेस जी असते, जी लोणी काढायची, ती वाली तशी झालेली आहे. आता एवढ्या वाटीमध्ये पण कुठलं दूध होतं हे? हे गाईचं दूध होतं. तो गाईच्या दुधाचं याची वरची शाई काढून असा तो भरला होता. तो आता आपल्याला काहीतरी करावं लागणार. सो त्याच्यासाठीही आता आपण बनवतो त्याच्यापासून छान असं तूप. सो लेट्स झाल्यानंतर कळायला आपल्याला की कशा प्रकारे बनले ते. तर अशी ही प्रोसेस आहे. मी पण पहिल्यांदाच बघते, मी काय कधी बघितलेलं नव्हतं. पण ताई आमच्या सगळ्यात एक्सपर्ट आहेत सगळ्या गोष्टींमध्ये, ठीक आहे. सो ह्याच बनवणार आहेत आता. आणि हे आता लोणीचा प्रोसेस चालू आहे. त्याच्यानंतर तूप, म्हणजे बघा ना, दुधापासून किती साऱ्या गोष्टी आपण बनवू शकतो. सो ते वाया जाऊ नये त्याची शाई म्हणून ते जमा करून ठेवलेलं आहे, स्टोअर केलेलं आहे. स्टोअर केल्यानंतर एक किती दिवस ठेवले होते? जास्त तेवढी चांगली साठल्यावर 10 दिवसांचं ते वरचं ते शाई जी आहे ना, ती स्टोअर करून ठेवली होती. 10 दिवसांचं या टोपामध्ये जमा झाली होती, छोटी करून. आणि गाईचं दूध असल्या कारणाने कसं त्याला जास्त शाई येते, बरोबर ना? हां, तर ती जमा करून ठेवली ते छोट्याशा टोपात. आणि आज ताई ते करायला घेत आहे. सो आपल्याला पण बघता येईल कशा प्रकारे आणि कसं करायचं आहे. लेट्स सी, मी पण कधीतरी करेन, पण आपल्या घरी पीस नाही आहे. सो बघू कधीतरी इन फ्युचरमध्ये. आणि मग ते आता ते ताकाचं करायचे दही. ओके. पहिला मिक्सर नव्हता तेव्हा ते एक काहीतरी काय बोलतात त्याला, काहीतरी असे रशी बांधायचे. ते पहिल्याच्या पिक्चरमध्ये आणि पहिल्याच्या सिरियलमध्ये नाही का, ते काना वगैरे त्यांच्यावाला, तर त्याच्यामध्ये दिसायचं तशा प्रकारे करायचे. पण आता कसं मिक्सर असल्या कारणाने कसं झटपट कामं पटकन होऊन जातात. तेवढा वेळ नाही, शॉर्टकटमध्ये पटकन. ही शाईचं आहे, त्याच्यामुळे शाईचं आपण हे करतोय, पटकन करतात. हे बघ सी, बघा निर्वी पण उठलेले मस्तपैकी झोपा काढून. आता नीरू आपण बघूया तू काय बनवते. टोल्यात गेलं का काय? नाही ना? सोप हो गई तुम्हारी? तुमको सुसू को बिसू को जाने का है क्या? नाही. सो हा आहे आपला रवी. छान पद्धतीने आता हे आपण बघूया काय करतायत ते. आपल्याला पण काय आइडिया नहीं है, अंदाज नहीं है, तो अपने को भी समझ में आ जाएगा. ये लेडी यंग मैन क्या कर रही है. वाओ. सोडायचं असं, जेवढं ताकदीने जेवढं करता येईल तेवढं. ह्याच्यापासूनच पनीर होतं ना हे? नाही, दूध नासवायचं, लिंबू पिळायचं. हां. आणि हे वरती आले ते काय? हे लोणी आहे गाईच. ओ माय गुडनेस. ओ माय गॉड. चुचू मी बोलली ना. ओह माय गुडनेस, इतनी स्पीड से करोगे तो आपका घर भर जाएगा. म्हणून तो हांडा घेत असतील है ना.
काय हांड्यात कसं बाहेर येणार नाही काय नाही, आपलं हे याच्यात गेलं आणि फक्त हलवायला. हा फक्त शाही आहे ना. दोन टोपं घेतलेली आहे तिकडे, तर काय माहिती नाही कशाला काय ते बघू शकता. आता हे कपड्याने हे करणार आहेत का? नाही, अजून ह्याची प्रोसेस आहे, अजून कडवायचं आहे. ओ माय गुडनेस, माणूस सांगायला करून नाही देणार. अजून ह्याला गोल गोल फिरायला लागेल काय? नाही नाही ना आता. बापरे किती ग बाई प्रोसेस. खात नाही ना म्हणून असं करते मी. तेवढीच आहे. तर बिचारीला चावले बघा, काय चावले का निरू? मुंगी ने मच्छर. ये मच्छर का कमाल आहे, मुंगी का कमाल नाही निर्वाह. बाई आता ही प्रोसेस धुवायची प्रोसेस चालू आहे. तो वास निघायला झाला, वास असतो ना एक प्रकारचा, तो वास निघून जावा म्हणून आपण धुवून घेतोय ही गोष्ट. कारण की मला पण थोडा अंदाज आलेला आहे, कारण की भरपूर स्मेल येत होता याचा. इतका पण तेवढ्या प्रमाणाचा येत नाहीये, बट तरी देखील धुणं गरजेचं आहे, जेणेकरून जी वस्तू आपण बनवतो ती लॉंग लाईफ म्हणजे लॉंग टाईमपर्यंत ती टिकली पाहिजे. हा कारणास्तव ही गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथं आपण थोडंसं पाण्यापिण्यातनं काढायचं. बघा ना कसं एकदम थिकनेस पण आलेला त्याला, एकदम छान असं मस्त. पाणी पण असं सरसर निघून जाते, ऑइल थोडंसं एकदम छान प्रकारे. आणि हे एवढंसं करण्यासाठी इतकी सारी भांडी आपल्याला लागलेली आहेत. दिसते बघा कसं. मलाई आहे, क्रीमवाली जी मलाई म्हणतात ना ती वाली आहे. आईस्क्रीम आहे का? छोनू बाबरू माझ्या हातच नाही आहे ॲक्च्युली, पूर्ण निघून जाते सरसर करत. एवढा त्याला काय म्हणतात, त्याला चिकटपणा, चिकट नाही म्हणतात, कुठलापणा म्हणतात त्याला. पण ह्यात पण तेलच निघत असेल ना, है ना? बारीक गॅस केलेला आहे, फ्लेम चालू झालाय, दिसतोय का? तो बारीक गॅसवरती ठेवलाय आणि त्या टोपामध्ये हे जे आपण काढलेलं आहे ते करून ठेवलेलं आहे. हीटर पण आहे, ते लाईट वगैरे गेल्यानंतर बापरे दादांनी सगळं सोयी करून ठेवलेल्या आहेत. पण सारखी जात असते आणि त्याच्यामुळे जनरेटर पण दादांनी आणून ठेवलेलं आहे. ते AC पण लावलेले आहे आणि घर पूर्ण फुल्ली एकदम फर्निश करून ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थितरित्या. ठीक आहे. सगळ्यात जास्त म्हणजे हे कपाट मला जास्त आवडतं, एकदम भारी पैकी. सो हे बघा, आपण याला बारीक आचेवरती ठेवलं होतं ना, ते लोण्याचा असा गोळा तयार झाला होता असं मस्तपैकी. ते आता पुन्हा याच्यामध्ये हे झालंय, किधर गए रे वो लोणी का गोला, मेल्ट झालेला आहे, फ्रेश क्रीम सारखं दिसतंय. ते मगाशी काढले ते असं बघा. आपण गरम करून ठेवलं होतं, गरम करून झाल्यानंतर असा फेस आलेला आहे. ॲक्च्युली तूप आपलं तयार झालेलं आहे रेडी, बट हा फेस जो आहे तो निवडल्यानंतर जे ओरिजिनल तूप आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो बघू आपण हे थंड होण्यासाठी वाट बघूया. बघा हे खालती दिसतंय की नाही, असं ऑरेंज कलर, रेड कलर, येलो कलर जसं दिसतोय ना, ते वाला ओरिजिनल तूप आहे. ठीक आहे, बघूया आपण थंड झाल्यानंतर कळलंच आपल्याला. चला बघून मी झाडून घेते. हे बघा त्याचं हे निघून गेलंय की नाही आणि छानपैकी असं खरपूस
तुपासारखं रूप, किती त्याला एवढी मोठी, पण बघा ना किती सुंदर असं वास येतो. हे खरंच माझी ना मजारली चुलती आहे ना, ती करायची अशी, आणि गरम गरम अशी चपात्या बनवायची, अशा मोठ्या मोठ्या असायच्या तव्याभर, त्याच्या गरम चपाती त्याच्यावरती ती लावायची आणि चायमध्ये डीप करून बोलायची खा आता मस्त. आणि मला सवय झाली होती तिची ॲक्च्युली, मस्त द्यायची सकाळ सकाळ. आणि त्याच्या चपात्या ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या हा ॲक्च्युली तर खाली सांडायचा तो. फायनल आणि लास्ट स्टेज आहे हे. असं अशा प्रकारे आपण याच्यामध्ये साठवून ठेवायचं आहे, म्हणजे स्टोअर करून ठेवायचं, म्हणजे ते खराब होणार नाही. आणखीन 10-1 दिवसांनी पुन्हा हीच प्रोसेस तुम्ही घरी देखील बनवू शकता, छान असं मस्तपैकी. ठीक आहे. सो